ऑक्टोबरला पाकिस्तानच्या फवाद खान आणि माहिरा खान यांचा सिनेमा भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे। मात्र याला मनसेनं आता विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या 10 वर्षात एकही पाकिस्तानी सिनेमा आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला नाही आणि आताही होऊ देणार नाही, असं मनसेचे अमेय खोपकर यांनी म्हटलेलं आहे। आणि जर सिनेमा प्रदर्शित झाला तर मल्टिप्लेक्सच्या काचा किती महाग आहेत हे त्यांना माहिती आहे ना, असा सवाल उपस्थित करत खोपकर यांनी चित्रपटगृह चालकांना इशारा दिलाय। मागच्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सिनेमा हा भारतात प्रदर्शित झाला नाही, पण आता फवाद खानचा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होतो अशी चर्चा रंगू लागली आहे। आता सिनेमा होताना मनसेची काय भूमिका असणार आहे, आपल्यासोबत अमेय खोपकर आहेत। सर, एकंदर पाहिलं गेलं तर मागच्या 10 वर्षात जी गोष्ट घडली नाही ती 2 ऑक्टोबरला होताना दिसतंय। फवाद खानचा सिनेमा जो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालाय त्याला रिलीज आता ते भारतात करताना दिसत आहेत, तुमची भूमिका आहे तरी? मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानी कलाकार यांच्यावर आम्ही बंदी टाकली आणि रिलीज झाले नाहीत पाकिस्तान चित्रपट, आणि याच्या पुढे देखील होणार नाही ही मी खात्री देतो। पण अशा गोष्टी वारंवार का होताना दिसत आम्हाला? कारण एकंदर पाहिलं गेलं विरोध असून सुद्धा जर गोष्टी घडत असतील तर मग ह्याचा विरोध करायचा कशाला? नाही, मला असं वाटतं की काही इकडच्या लोकांना पाकिस्तानी कलाकारांचा खूप पुळका आहे, काय तो मला माहिती नाही, त्यांनाच विचारायला पाहिजे। पण मी एवढं नक्की सांगेन की या लोकांना गरज काय, पहिलं म्हणजे काय आपले हिंदुस्थानामध्ये चांगले कलाकार नाही आहेत का, टॅलेंट नाही आहे का, चांगले चित्रपट काय हिंदुस्थानातच बनतात? अहो, तुमचे चित्रपट तर पाकिस्तानमध्ये बॅन करतात, दाखवत पण नाहीत, आणि तुम्हाला गरज काय मग त्या पाकिस्तानमधून कलाकार इकडे आणून त्यांना चित्रपटांमध्ये घ्यायची? काही गरज नाहीये। आणि हिंमत करावी हो, 2 ऑक्टोबरला त्यांनी जो विचार केलाय तो फक्त त्यांनी विचारच करावा, तो अंमलात आम्ही आणून देणार नाही। आणि जर झालं तर मल्टिप्लेक्सवाल्यांना माहिती आहे त्यांच्या काचा खूप महाग असतात, होऊ देणार नाही मी चित्रपट रिलीज, काही झालं तरी। तुम्ही पाहताय की आता जो विचार केला गेला तो फक्त विचारातच ठेवा, आम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊच देणार नाही असं म्हणणं आता महाराष्ट्र निर्माण चित्रपट सेनेचं म्हणणं आहे। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।